हे चिप्स बघा, वाळल्यानंतर किती पांढरे शुभ्र झाले आहेत. तळल्यानंतर अजिबात लाल होणार नाही. अगदी कुरकुरीत तयार होतील आणि चवीला मार्केटपेक्षाही खूपच चविष्ट असे. घरच्या घरी बटाट्याचे हे चिप्स तुम्ही अगदी पहिल्यांदाच जरी करत असाल तरी तुमचे परफेक्ट असे बटाटा चिप्स बनून तयार होतील. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. चिप्स बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे बटाट्याची निवड. तळसालीचे जे बटाटे असतात ते अजिबात चिप्स बनवायसाठी वापरायचे नाही, कारण यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे चिप्स आपले वेफर्स काळे पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बटाटा मोठ्या आकाराचा आणि जाड सालीचा जुना बटाटा घ्यायचा. हा चिप्ससाठी अगदी परफेक्ट बटाटा आहे. चिप्सोने आलू म्हणून बाजारामध्ये बटाटे मिळतात. विक्रेत्यांना जर आपण विचारलं तर ते अगदी पटकन आपल्याला बटाटा चिप्ससाठी परफेक्ट असे बटाटे देतात. इथे मी जवळजवळ 1.5 किलो बटाटे घेतले आहेत आणि सगळ्यात आधी त्यांची अशी साल काढून घ्यायची आहे. बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि साईडला मी आधी एका पातेल्यात मोठ्या पातेल्यात पाणी घेतले आहे. बटाटा सोलून झाल्यावर लगेच बटाटा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे आपले बटाटे काळे पडत नाही. अशा प्रकारे सोलून झाल्यावर लगेच हे बटाटे मी पाण्यात टाकून घेणार आहे आणि साल काढून झाल्यानंतर याला पुन्हा 1-2 पाण्याने धुवून घेणार आहे. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करू शकता. तर सर्व बटाट्याचे व्यवस्थित साल माझे काढून झालेले आहेत. 1-2 पाण्याने मी ते धुतलेत आणि आता आपल्याला याचे चिप्स कट करून घ्यायचे. यासाठी मी आधीच एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. हे बटाट्याचे चिप्स माझ्या घरी तर दरवर्षी बनतात. तुम्ही हे बनवता का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चवीला अप्रतिम असलेले हे चिप्स आपल्याला सर्वांनाच आवडतात. आता मी इथे एक किसणी घेतलेली आहे आणि गोल गोल शेपमध्ये पातळ असे हे बटाटे कापून घेणार आहे. बटाटे अगदीच खूप पातळ कापायचे नाही, तर ते थोडेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे वाळल्यानंतर ते खूप पातळ होतात आणि मग नंतर तळताना ते जळू शकतात किंवा लालसर होऊ शकतात. तर यामुळे आधीच बटाटे थोडेसे जाडसर स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे. इथे मी खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये चिप्स कट करून घेते आणि साईडला दुसरं पातेल्यात पाणी तयार आहे. म्हणजे एकदा जर का माझे हे चिप्स कट करून झाले की लगेच मी त्याला दुसऱ्या पाण्यामध्ये टाकणार आहे, कारण किसल्यानंतर त्यामध्ये जे स्टार्चचे प्रमाण असते ते लगेच निघून जावे म्हणून लगेच परत स्वच्छ पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचे. जोपर्यंत पाणी आपल्याला चांगले स्वच्छ नितळ असे मिळत नाही तोपर्यंत हे बटाटे चांगले 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. सर्व स्टार्च व्यवस्थित निघून गेला तर बटाटे काळे पडण्याची शक्यता अजिबात राहत नाही आणि बटाट्याचे हे वेफर्स छान आरामात वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षसुद्धा हे चिप्स टिकतात. तर यासाठी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमचे न चुकता एकदम परफेक्ट पांढरे शुभ्र बटाटा चिप्स तयार होतील. आता हे बटाटा चिप्स कट करायला मी रात्री घेतलेले आहेत, म्हणजे रात्रभर ते पाण्यामध्ये छान भिजतात आणि सकाळी सकाळी हे चिप्स करायला घ्यायचे, म्हणजे आरामात ते दुपारपर्यंत दिवसभर छान वाळतात. आता हे बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र होण्यासाठी कोणती टीप वापरायची ते पाहूया. तर यासाठी मी इथे एक छोट्या आकाराचा तुरटीचा खडा घेतला आहे आणि हा पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि सकाळपर्यंत हा पाण्यात असाच राहू द्यायचा. हा पाण्यात अजिबात विरघळत नाही, पण यामुळे आपले चिप्स जे आहेत ते अगदी पांढरे शुभ्र असे तयार होतात. जर तुम्ही तुरटीची पावडर जरी घेतली तरी चालेल, पण खूप जास्त प्रमाणात तुरटीचा वापर करायचा नाही. 1 किलो जर बटाटे तुम्ही करताय तर त्यासाठी अर्धा चमचा तुरटी भरपूर आहे आणि जास्त प्रमाणात जर करत असाल तर असेच अर्धा चमचा प्रमाण वाढून घ्यायचे. तर बटाट्याचे चिप्स कापून मी झाकून रात्रभर ठेवले होते आणि सकाळी पहा किती पांढरे शुभ्र असे चिप्स आपले इथे तयार झाले आहे. तुरटीमुळे याचा पांढरेपणाचा रिझल्ट एकदम बेस्ट मिळतो आपल्याला. पाहता क्षणी आपण पण करावे इतके सुंदर हे बटाट्याची चिप्स तयार होतात. आता सकाळी पुन्हा एकदा पाण्याने हे बटाटे मी चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही जाऊन नक्की चेक करा. ते पण व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता बटाटे शिजवायचे कसे ते आपण पाहूया. यासाठी आधी मी बटाटे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेत आणि आता गॅसवर एक मोठं पसरट
भांडं मोठं पातेलं घेतलं आहे. भांडं तुम्ही पसरटच घ्या, म्हणजे चिप्स त्याच्यामध्ये दाटणार नाही. जर समजा चिप्स त्याच्यामध्ये दाटले तर शिजताना त्यात गाळ होऊ शकतात, यासाठी मोकळंच भांडं घ्यायचं आहे. तर आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यावर भरपूर असं मोकळं पाणी टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे. पाण्यातच मीठ उकळल्यामुळे चिप्सला छान अशी चव येते आणि नंतर आपल्याला वरतून मीठ टाकायची गरज पडत नाही. पाणी थोडे गरम झाले की याच्यात मी हे चिप्स टाकून घेणार आहे आणि जवळजवळ 60% हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बाकी 40% बटाटा कच्चा ठेवायचा. 60% बटाटे शिजवून घ्यायचे, म्हणजे परफेक्ट असे आपले वेफर तयार होतात. अजिबात काळे पडत नाही आणि तळल्यावर लालही होत नाही. बटाटे पाण्यात टाकल्यावर सतत हलवत राहा, म्हणजे बटाटा सर्व बाजूने छान एकजीव असा शिजला जातो. तुरटी आपण ऑलरेडी याच्यात टाकून घेतली आहे, त्यामुळे पुन्हा तुरटी घालायची आता गरज नाही. पाणी छान गरम झालेले आहे आणि सर्व चिप्स थोडे थोडे करून मी याच्यात टाकून घेणार आहे. छान बटाटे उकळले की गॅसची फ्लेम बंद करायची, पण त्याआधी बटाटा व्यवस्थित शिजला आहे की नाही ते नक्की चेक करायचं. बटाटा खूप जास्त शिजलेला नको. हातात घेताच जर तो तोडताना जसा कागद फाटतो तशी फिलिंग आली, म्हणजे आपला परफेक्ट बटाटा इथे शिजून तयार आहे. आणि वेळेचं जर म्हणाल तर 10 मिनिटात अगदी परफेक्ट हे बटाटे शिजून तयार होतात. तर आता पाण्याला छान उकळी येऊ लागली आहे आणि बटाट्याचा रंगही हलकासा असा बदललेला आहे. जवळजवळ 10 मिनटं बटाटे मी इथे उकळून घेतलेत. आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि एका चाळणीमध्ये हे काढून आधी हलकेसे गार करून घ्यायचे आणि आता एका प्लास्टिकवर किंवा कॉटनच्या कपड्यावर हे चिप्स पसरून घ्यायचे. मार्केटमध्ये हेच वेफर जर आपण विकत घेतले तर 5 रुपयामध्ये मुठभरसुद्धा चिप्स येत नाहीत. पण घरच्या घरी जर आपण हे बटाट्याचे वेफर्स बनवले तर अगदी परातभर चिप्स तयार होतील, इतके हे आपल्याला स्वस्त पडतात आणि हे करताना खूप जास्त मेहनतही लागत नाही. अगदी पटकन सहजच तयार होतात. आता सुरुवातीला काही बटाटे मी साईडला काढून घेतलेत आणि ते थोडेसे गार झाले का मी एक एक बटाटा छान पसरून घेणार आहे. हे वेफर्स जर तुम्ही फॅन खाली वाळवले तरी आरामात सुकतात. 2 दिवस फॅन खाली वाळवून घ्यायचे आणि नंतर 2 तासासाठी कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे छान तळल्यावर ते फुलतात. तर पाहू शकता तुम्ही की आपले बटाटे किती छान मोत्यासारखे सुंदर पांढरे शुभ्र असा याचा रंग आलेला आहे. तुम्ही पण नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमचे चिप्स कसे तयार झाले. आता जवळजवळ सर्व बटाटे छान व्यवस्थित मी एका लाईनीत टाकून घेतलेले आहेत आणि याला 2 दिवस छान असं वाळवून घेणार आहे. यानंतर कोणती समर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर आता सर्व बटाटे छान मी वाळायला ठेवलेले आहेत. वाळल्यानंतर हलकासा याचा आकार बदलतो. आता दुसऱ्या दिवशी चिप्स इथे छान वाळलेले आहेत. आता तळायचे कसे ते पण आपण पाहूया. आता गॅसवर मी कढईत तेल गरम केले आहे. तेल खूप जास्त तापवायचे नाही, हलकेसे मीडियम तेल गरम करून घ्यायचे, म्हणजे चिप्स जळत नाही किंवा लाल होत नाही. तर आता तेल इथं छान मध्यम असे तापलेले आहे आणि एक एक करून चिप्स मी याच्यामध्ये टाकून घेतलेत. छान मस्त कुरकुरीत हे वेफर्स तयार होतात आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. किती छान पांढरे शुभ्र मस्त कुरकुरीत असे हे वेफर तयार झाले आहेत. अलटून पलटून दोन्ही बाजूने मी हे तळून घेतलेत आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. रंग किती सुंदर दिसतोय पहा. चविष्ट कुरकुरीत असे बटाट्याचे वेफर्स इथे तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंट देखील नक्की करा.